राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 राम कृष्ण सर्वांनी भजन करा सर्वांनी बोला राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हा टाळे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल
केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशव राम कृष्ण विठ्ठल केशव राम कृष्ण हरी विठ्ठल केशव राम कृष्ण हरी विठ्ठल केशव राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण विठ्ठल केशव राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा 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 राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण कृष्ण हरी विठ्ठल केशवा
जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार भीमा तट दिगंबराई कवळूने प्रेम प्रीतीचे विठ्ठला आलिंगना बदले शोभारी आलिंगना बदले पंढरीराया आलिंगना बदले आठवते नयने सावळे रूप तुझे पाहिन संदे देवी अंतरे तुला धरुनी आराय शोभारी धरुनी आराय हरिराया मीनाची परी तळमळी का तुझी प्राप्ती कधी लाईन मगमगित मोर कमळ माझे तुझला वारी तुझला वाईना पंढरीराया तुझला वाईना परे परे माझा विसरण पडे काय मी करू आते हे मन गुंतले तुझा पारी गुंतले तुझा पाशी पंढरीराया गुंतले तुझा पाशी सको चंद्राकडे लक्षित असे ही वाट मी पाहि तशी माधवा विठ्ठल राम कृष्ण गोविंदा नारायण माधवा विठ्ठल मुकुंद मुरारी राम कृष्ण गोविंदा नारायण सुंदर ते ध्यान भाविकेवरी करकटावरी देवोने करकटावरी मकर कुंडल पवित्रवाणी कंडिकत्ववाणी विराजित कंडिकत्ववाणी माझे सर्व दुःख
राम कृष्ण गोविंद नारायण केशवा माधवा विठ्ठला मुकुंद मुरारी राम कृष्ण गोविंद नारायण राम कृष्ण हरे आळविता तुका ब्रह्मदेव मुका पाहताली ब्रह्मदेव मुका रूपा राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी विठोबा तुकाराम मुकुंद मुरारी विठोबा तुकारारी नारायण सुतरारी हे ब्रह्मलोकी नाही वैकुंठ हे सुख आवडे सर्व सुख माने ताते आवडे सर्व विठोबा राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी विठोबा सुतरारी नारायण सुतरारी हे गुंडामणी देवा हे जीवाल वंटी भक्त पाय मिटे घाले ताते भक्त पाय मिटे विठोबा राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी विठोबा सुतरारी नारायण सुतरारी जय जय नारायण हरे 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 केशवा माधवा विठ्ठला मुकुंद मुरारी राम कृष्ण गोविंद नारायण केशवा माधवा विठ्ठला राम कृष्ण गोविंद नारायण पंढरीचा राया दीननाथा प्राण जगा कृष्ण राम 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 राया रघुवारी पतित पावन जीव लगा भक्तवरा पांडुरंगा कृष्ण राम 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 राया रघुवारी गुणचिंता गुण नारायण पंढरीनाथ कृष्ण राम 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 राया रघुवारी माधवारे पुरुषोत्तमा सकल उत्तमा उत्तमा कृष्ण राम 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 राया राघो भक्त सका जगतिथे पाय गुंडा घाले मिट्टे कृष्ण राम 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 राया रघुवारी जय जय विठ्ठल कुमारी जय जय विठ्ठल रघुमाई जय जय विठ्ठल रकुमारी जय जय विठ्ठल रघुमाई जय जय विठ्ठल रकुमारी जय जय विठ्ठल रघुमाई केशवा माधवा विठ्ठला मुकुंद मुरारी राम कृष्ण गोविंद नारायण केशवा माधवा विठ्ठला मुकुंद मुरारी राम कृष्ण गोविंद नारायण हे तुझे वेशी मज भेटलेता वचन बोलता एक दोन वचन बोलता हे काय तुझ रूप कीर्तन करुणी दाबल पण राहिला दे दाबल हे काय तुझ भय कोण धरू पाय भेटवया जाय देवा माझा भेटवया जाय हे काय तुझे हवा करा वैकुंठ भेट देऊ देवा नको भेट हे रस्ते शेते तोमा मुखे भांडवल आमाते बोल भक्ती पुढे आवाते बोल हे तुका म्हणे तुझे जल सोडे बऱ्या बरे दर्शनाचे बऱ्या विठोबा राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी विठोबा सुतरारी नारायण सुतरारी राम कृष्ण हरे राम जय जय राम राम जय राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम राम जय राम जय जय राम कृष्ण हरे राम जय राम राम जय राम केशवा माधवा विठ्ठला मुकुंद मुरारी राम कृष्ण गोविंद नारायण हरी केशवा माधवा विठ्ठला मुकुंद मुरारी राम कृष्ण गोविंद नारायण हरे सुखाचा विसा भक्ताचा विठ्ठली दाता माये
राम कृष्ण राम राम जय राम कृष्ण राम राम जय जय राम कृष्ण राम राम जय राम कृष्ण राम राम जय जय राम कृष्ण राम राम विठ्ठला मुकुंदा मुरारी राम कृष्ण गोविंदा नारायण केशवा माधवा विठ्ठला मुकुंदा मुरारी राम कृष्ण गोविंदा ना तुझा विण माझा कोण वाचू हे राम आणि दुसरा पांडुरंगा हे लागले त्याग पाचशे वाट रात्र दिवस तुझे मोठे रात्र दिवस हे काम गोड काय नलग्या धंदा कामण सदा येते ज्ञान तुकामण विठ्ठल 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 माये बाप विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल केशव माधवा विठ्ठला मुकुंदा मुरारी राम कृष्ण गोविंदा नारायण केशवा माधवा विठ्ठला मुकुंदा मुरारी राम कृष्ण गोविंदा नारायण माझी माऊली मी तुझले करू नको रे करू विठाबाई नको दोरी करू हे तुम्हाला होले मी तुझं वाचरू नको पान करू विठाबाई नको पान करू हे तुम्हाला रे मी तुझं पाडतो नको सोडू आता विठाबाई नको सोडू आता हे तुम्हाला मी तुझा तारा घाली मज विठाबाई तारा घाली मज नामावणी आहे रामलवलाई जाडोई काळी मज विठोबा रामकृष्ण हरे मुकुंद मुरारी विठोबा हरे नारायण नरहरी रामकृष्ण विठाई नाराधार कुमार रामकृष्ण विठाई ताराधार कुमार रामकृष्ण विठाई ताराधार कुमार केशवा माधवा विठ्ठला मुकुंदा मुरारी राम कृष्ण गोविंदा नारायण केशवा माधवा विठ्ठला मुकुंदा मुरारी राम कृष्ण गोविंदा नारायण कोसियाने पूजा करो केशव राजा आजी संदेह माझा देवाची संदेह माझा
राम कृष्ण गोविंदा नारायण हरी केशवा माधवा विठ्ठला मुकुंदा मुरारी राम कृष्ण गोविंदा नारायण हरी तुझ वेण
पंढरीनाथा राम विठ्ठल
कुमाहे चंद्रभागा कुंडलिक पांडुरंगा राय रकुमाहे 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 चंद्रभागा कुंडलिक पांडुरंगा भेटे प्रप्रमालिका चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा वाय वल्लभ राय वल्लभ जे बालक देवन काटे काजे पितांबर कुंडला देव गुरुवारा निकेती भेटे करुणा हनुमंत पुरवारा जय देव जय पांडुरंगा वाय वल्लभ राय विठ्ठल
ज्ञानेश्वर विठ्ठल महाराज विठ्ठल विठ्ठल महाराज विठ्ठल महाराज विठ्ठल महाराज विठ्ठल महाराज विठ्ठल महाराज करू वेडे वाकडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुमचे देवा नाही विचारला अधिकारी मी अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायबा किंकरा सुवर्णाचे मूर्ती सुवर्ण चर्चेले सुवर्ण पूजा केली कनकांबरी अमृतजला छरा अंतरा ज्ञानदेव म्हणे घालो भेटला आजी संसार सुखा झाले माये देखले पाय उठोबाचे तो माझा पानक बाबरूक देवर्ण विषंब्य सर्वता नेतृत्वाला सांगितले जयाची येद्वारे सोन्याचा पिंपळ अंगेश्वर बोलले केले ते काय नाही महाराज परिपाय सुधारून जयाने घातली मुक्ती जगावती मिळवले माते वैष्णवाची तुका म्हणे सुख काय रामाचा चित्त जया सिद्धेश्वर सद्गुरू राजा हा मूर्ती म्हणून भक्ताचा काजा जयदेव जय सद्गुरू कल्परी तुम्हा कुरवंडे करू मी तो पण परता सद्गुरू राव रामानंदेसा सिद्धी सद्भाव जयदेव जय सद्गुरू कल्परी तुम्हा कुरवंडे करू आरती ज्ञान राजा का म्हणून उभले त्यांचे घेत कल्पने अवतारा पानवा ठेवण्यात दिल्या आरतीनं प्रगट होई बोले विश्वब्रह्म जिंकले रामा जनार्दनी पाय मस्तिक ठेवले आरती ज्ञान राजा माकृष्ण म्हणूया माझा आरती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे अकल पाविस वावे तया कुळा माझ्या सकाळ हरिचा दासा कल्पनेच्या बाधा नोकर संत मंडळी शिक्यासो अहंकाराचा वारण राजसा माझे विष्णुदासा बायको शरीर प्राणाचे कर्म छंद संस्कृतीचा नामा म्हणे तया असाव्या कलन ज्या मुखेना पांडुरंगा श्री गणेशाय नमः देवाचे द्वारे उभाचना बरे त्याने मुक्तिचारी साधेला हरिमुख्य मना पुण्याचे गणा कोण करे आसोनी संसारी जय वेद करी वेदशास तुबारे वायू सदा ज्ञानदेव मनी व्यासकरण द्वारकाचा ना पांडवा करी चहो वेदी जाण शास्त्र कारणा 18 पुराण हरेशिका ते मंतुने नवनीता तैशिकानंता वायवर्ता सांडे मार्ग एक हरि आत्म जीव शिव सम वायातून दुर्गम न घाली मन ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ भरला गणताट हरि दिशे त्रिगुण आसार निगुणे सार सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणांच्या गुण हरिविना मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जयाकर चेतून ते असे भजे ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण म्हणे अनंत जन्मने पुण्य होय भावे विना भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये कैशन्य दैवत प्रसन्न आत्वरित उगार आहे निवांत शिनाशिवाया सायाशी करेशी प्रपंच जनाशी हरिचना भजशी कोण्या कोण्या ज्ञानदेव म्हणे हरिजप करण तुटल धरणे प्रपंचाचे योग या कवितेने नुसदेव आयाची उपाधी दमधर्म भाविदेव संध्या गुरुवे अनुभव कैसा कळे तपे विना दैवत दिदिल्या विना प्राप्त गुजे विने हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टाताचे माता साधू संगते धरणोपाय साधू बोधता निवडून ठेवला ठाईचा अमराला अनुभव कापुराच्या वाती उद्या ठाई समाप्ती झाली जायची मोक्षरेख्याला भाग्यवंटाला साधूचा अंकला हरिभक्त ज्ञानदेवा गोरी संगती सज्जने हरिजनवनी आत्मतत्वे पर्वताप्रमाणे पात कर्ण वजळे पोहणे आभक्त असे नाही ज्याशी भक्ती तो पतिता भक्त हरिशेन भजत दैवत अनंत वाचळ प्रवृत्ती दयाळ पायवे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्माना सर्वागाठी पूर्ण एकनांदे संताचे संगती मनोमार्ग ते अकळाव श्रीपती येणे पण ते रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधते साधन द्वैताचे बंधन न बांधे जे नामा अमृत गोडी वैष्णवा लागले योग्य साधे जीवन काळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वता दुर्लभ विराळ जाणे विष्णू विने जप व्यर्थ त्यांचे ज्ञान रामकृष्ण मन नाही ज्याचे उपजवणे करंट वाटा रामकृष्ण पैठा कैसा होय द्वैताची जाडेने गुरुविने ज्ञान त्या कैशेने कीर्तन घडी नामे ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे त्रिवेणी संगमे नाना तीर्थब्रह्मी चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ नामाशी उन्मुख तो नर पापी अरुंधावया न पावे कोणी आरतीसाठी उठू नका आरती तुमच्यापर्यंत येईल आहे त्या जागेवर बसून घ्या नाम जपारींचे परंपरा त्यांचे कोळ सुद्धा हरि उजर अनंत पाप राशी जाती लय अशी क्षणामध्ये तरंग समर झाले तैसे नामेकडे जपता हरी हरि उच्चारण मंत्रपय आघात पडे भूत बाधा भेंते त्या ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करावर उपनिषदा तीर्थव्रत नियम भाविना सिद्धे वायाची उपाधी करीशी जना भाव बळे आकळे एरविनाकळे कर्तळी आवळे तैसारी पारी याचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परंपरे साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवर्त निर्गुण दिले संपूर्ण माझ्या हाती समाधी हरी समसुख विलन साधन द्वैत बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराय सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी नित्य अधुजुपाधी जवत्या प्रमानंदे मन नाही ज्ञानदेवा रमस्मरण हरिचिंतन सर्व काळ नित्य सत्य मित्य हरिपर जासे कळी काळ त्याचे न पायदासे रामकृष्ण उच्चार अनंतराचे तप पापाचे कळप पळते पुढे हरि 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 मंत्रा शिवाचा म्हणे तुझो वाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाहिजे उत्तम निजस्थान एक नाम हरे द्वैत नाम धुरे आहे धुरे सम दिघेता समाना श्री हरे क्षमदामा वैरी हरि झाला सर्वा घटी राम देहा देही एका सूर्यप्रकाश सहस्रसमी
ज्ञानदेवा चित्ते हरिपाठे नेमा मागऱ्या जन्म मुक्तदळ हरिनाम जगतन दुर्लभ वाचुलभ रामकृष्ण रामकृष्णामने गुणसल तयार सकळ सिद्धी सिद्धिबुद्धी धर्म हरिपाठे आले प्रपंच नेमाले साधू संगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण तसा तसा दिसा आत्माराम हरिपाठ कीर्ती मुखेचरी गाये पवित्राचे होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपनेले आमोप चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे मात्र पित्र भ्राता सगोतरा पर चतुर्भुज नर होऊन टेले ज्ञान गुड गैमे ज्ञानदेव लागले निवर्ती दिले माझ्या हाती हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सज्जन नेने काही त्याला ना लागले वैकुंठजोडे सकाळी घडले तीर्थाटना मनोमार्गला तो येते मुकाला हरिपाठी स्थिरावला तोचे धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाचे जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ वेदशास्त्र प्रमाण स्मृतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिविना धर्म वाहू सर्म व्यर्थ जाय हरिपाठी केले दिवांताचे ठेवले ब्रह्मर गुंतले सुमन कळिके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र येमे कुळ गोत्र वज्रिले नामा संकीर्तन वैष्णवाचे जोडे पाप्यानंद कोटी घेत्याची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्म माय घेते उलाया हरिपाठ ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविने नियम नाही तुझा काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाय उदरते रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जडजेवा तारणा हरि एक हरिनाम सार जेव्हा नामाची उपमा देवाची कोणवाणी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पुरुजा वैकुंठ मार्ग सोपा नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया हरी नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या हरी विने जन्म नरकाच्या पैजान यमाचा पावना प्राणी होय ज्ञानदेवा पुषे निवर्तीचे चाड गगना हुनी वाढ नाम आहे 7 5 दशकाचा मिळे एक तत्वे काळात दावे अरे तैसे नव्हे नाम सर्व मार्ग वरिष्ठ येते काही कष्ट न लागते अजपा जपाने उलटपणांचा येतेही मनांचा निर्धार असे ज्ञानदेवाजीने नाम विने व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमेला जप तप कर्म क्रिया नियम धर्म सर्वा घटे राम भाव सुद्धा न सोडे रे भाव टाकेरे संदेव रामकंठ ठाव नित्य फोडी जात वीत गोत कोळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण मने वैकुंठ भवने घर केले जाणीव नेनेव भगवंते नाय हरे उच्चारणे पाय मुक्षता नारायण हरे उच्चार नामाचा येते कळिकाळाचा रेग नाही तेथील प्रमाण नेने वेदाशे चे जीवजंतुषे केळीकडे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केल्याशे एक तत्व नाम दृढधरी मना हरिशी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचक सद्गुण सोप्यादी नामापर्यंत तत्व नाहेरे अन्यथा वायानिक पंथा जासे जने ज्ञानदेवा मौन्य जपमाळांतरे धरुणी श्रीहरी जपे सदा सर्व सुख गोरे शाही शास्त्र निवडे रिकामा अर्धगडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार नामा मंत्र जप कोटी जायला पाप रामकृष्ण संकल्प धनुराय निजव्रते कार्य सर्व माया थोडी इंद्रिया सोडी लपू नको तीर्थव्रत भाव धरे रे करुणा शांती दया पावना हरे करी ज्ञानदेवा प्रमाणा निवडते देवी ज्ञान समांधी संजीवन हरिपाठ ज्ञान विठ्ठल पार्वतीपती स्वारून ज्ञानेश्वर गुंडा वीरनाथ मलदास वीरनाथ महाराज सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज दुर्बुद्धी दे म्हणा कदा नपजो नारायणा आता मजा ऐशी करी तुझी पायची तरी उपजला भाऊ तुझे कृपा तुका म्हणण्यात आला म्हणून कदा काळी कृपा निधी नको देव दुर्बुद्धी वारंवार नारायणाची सांडून या तुझे नाम नको विषयाचा ब्रह्मदास वीराच्या माहेरा नको दुर्गुणाचारा पतित 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 परिमित्रिवाचा पतित तुम्ही आपुले सत्य मज करावे सरते चित्त नाही शुद्ध स्थिर पायापाशी बद्ध अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या ती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा करीशा अंगीकार तरीका माझा भारी जीवच्या जीवना तुका म्हणे नारायणा शरण शरण नारायणा मजांगी कार्याभेदेना माया लोटांगणे म्हणून सखिया सांडी येली काय बरी वळण्या पाय तुका म्हणे शिरे ठेवेली पाय तुझे द्वारीचा कुत्रा नको मोकलू दातारा धरणे बैसड्या नको लुटा आता मी तर झालो लोटा पाय गातील मृकून तुका म्हणणे जग जाऊ देवाजीच्या गावा देव दिली विसावा देवा सांगू सुख दुःख देवर जवळी राहू देवा पाशी मिठी घालू पायचे तुका म्हणणे श्री असता रामराजे कवना औषधाचे काज प्रयत्न करता रामावेन तेथे दुःखाचे कारण रामी रामदास देव राजा राम स्वयं
रूप पाहता लोचनी सुख झाली व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो मग भौत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल सर्व सुखाच्या घर बाप रकुमा देवर तो हा विठ्ठल बरवा तो भजमन गुंडो राजमनाओ भजमन सद्गुरुराज भजमन वीरा राजमनाओ भजमन मल्ला राजमनाओ कुंडली कबर द्यारे विठ्ठल श्री पार्वती देव शुद्ध उदारे परशुद्ध अनार्थांदे वर्षते जय जय सदुर्नाथा प्रार्थतो सोहता धन्य धन्य परोपर सद्गुरु आघात तुझे पण सद्गुरु आघात तुझे करणे द्वैताचे कडे तो आरणे शेवटी निष्पादेवनी निष्क्रेसे तुझ्या परोपकाराशे काय म्हणून सद्गुरु मायकाचे करून सद्गुरु समोर तुझ्या चरणा रवीन सकल तीर्थ द्वैत हरण करेशे आद्वत अनुपमका सद्गुरु तू निर्वाण खाणी म्हणून माता तो ठरा चिरण्य मदानात जीवधरणे घे गुरुवर्या परेशाची उपमा तू सवर्ण करेल हवाशे आपण ऐशी करी तयाशे कल्प कोटे न घडायचे कल्पवृक्ष कल्पले पदार्थ परि तू देशा कल्पित धन्य गुरा तुझ कृता चिंतेले कार्य आहे मनी परि तुझे आगाकडे नातोडे अन्याने भाव निघता निर्भय करून सर्वता आपणासाठी करून तो परमश्री म्हणून सद्गुरु राया तू थोर तुझ्या कल्पने भेटू विश्वंबर ब्रह्मादेव साचार महिमा तुझा वसुदेवम श्रुतम देवम कंशाचानोर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंद्य जगद्गुरु परबरबींचा बोध पताशे द्यावे त्याच्याची वाच्यता ज्ञानदेवी आदित्य म्हणून दडभाव नमस्कार तया माझा ज्ञानदेवा नदी देवर स्वतः बरोबर तया आठवता प्रेमा आलदा चित्ता नमस्कार तया माझा एकनाथा गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम श्री साम सदा श्रोता उक्ता श्री पांडुरंगा नमः आधार हृदया अपरे चौपण्या भले वरे वैशो पावले श्री गुरुचे अलंका पूर्वी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान सुपात तया शरण जाता घडे पुण्यराशी नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वराशी धन्य हा निवृत्ती धन्य हा सोपन धन्य हा निधन ज्ञानदेव तिन्ही देव कसे परमरसे जगी सोडणे श्री प्रकाशिले प्रत्यक्षे पैठणे भटेकेला वाद रेड्यामुखी वेद बोलविला उपजतात ज्ञान हे वरम जाणून आले लोटांगाने चांग देव संस्कृत घाटे उडून आंध्रष्टी केलेशे मराठीत ज्ञानदेव नामा म्हणे सर्व सुकृता लायजे एकवा जायचे अलंकापुरा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे नाही घे माझी वाता तुम्हा भोकासाठी विश्रांतीच्या डाव संताच्या वाहू तुका म्हणे पापी संताच्या जपे ज्ञान देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय मी तो अवगुण्य अन्यायी केतू मसो काय आता पाठ जर उठला पुरे पुरे हा संसार कर्म मी दुसरा राहून दे स्थिर एक ठाई निश्चल आनंद बुद्धीचे तरण छनो छना पाडते रंग दळसून होतो बा तुका म्हणे आता अगू थोडी माझी चिंता येऊनी पंढरीनाथ वास कर दे हे कृपादान दे हे कृपादान नाशे तिमिर तागी चरण अंत वा पूर्वी भेटो शिल्या शरण काम क्रोध अहंकार नको देव अशा तृष्णा चिंता माया लज्जा काही वास जन सदा पंढरीचा दे आणखी मागणे तुझ काही नाही नाम तुझ्या अखंड हृदय राव न विसर पडो जागृत या स्वप्न सुतपती संसामय गावा पंत विचारावी स्तुतपूर्व आडकळा भाव शिंतो नव्हता नाही अर्थवा त्रिलोकमा झळता विनी तू क्या बंधू चरण ठेवणे माता हेम कृपादान दे हेम कृपादान दे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज की सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय दत्तात्रेय जनार्दन एकनाथ महाराज की सद्गुरु दास वीरनाथ महाराज की सब संतन की जय निलंगावासी गुरु बाबा महाराज की जय पार्वती पते शिवा हर 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 महादेव की जय। ऐसिया या वाटा येईंची पेरणा सुगटा शांतीचा माझीवटा टाकीला जेणे आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेला अनेक प्रणिपात करून नमः शंभवाय च मयो भवाय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च अशा पवित्र अशा या ग्रामदेवतांच्या चरणाच्या सानिध्यामध्ये नीलकंठेश्वराच्या सानिध्यामध्ये वीरप्पा महाराज असतील मल्लप्पा महाराज असतील या सत्पुरुषांच्या घराण्यामध्ये
250 वर्षापासून जी चालत आलेली सेवा आहे ती सेवा आज इथे करण्याचं नुसतंच मला योग आला नाही, तर तो भाग्य आज मला मिळालेलं इतकं लक्षात घ्या. पवित्र ठिकाणी येण्यासाठी पुण्य लागतं, पवित्र स्थानावरती येण्यासाठी पुण्य लागतं, आणि मुखामध्ये नामस्मरण येण्यासाठी सुद्धा अनेक जन्माचं पुण्य आपल्याला करावं लागतं, लक्षात घ्या. आणि त्या अनुषंगाने अशा प्रकारे जो आपण जय जयकार आणि जयघोष करतो तो कशासाठी, तर आपल्याला त्या जीवनामध्ये परमोच्च असं जे स्थान आहे शांतीचं ते प्राप्त करून घेण्यासाठी. शांतीचा माझीवटा टाकीला जेणे जे ज्ञानोबारांनी इथे जे सांगून जातात की जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती कोणी असो, त्या राजापासून रंकापर्यंत असेल, श्रीमंतापासून गरिबापर्यंत असेल, भक्तापासून अभक्तापर्यंत असेल, असा जीवनातला एकही व्यक्ती नाही आहे, काही जरी मिळवलं तरी शेवटी तो म्हणतो की शेवटी मला एक शांती नावाचीच वस्तू माझ्याजवळ पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून ही शांती केवळ तुम्हाला सेवेच्या माध्यमातूनच प्राप्त होणार आहे आणि गुरूंच्या कृपेमुळेच तुम्हाला मिळणार आहे, लक्षात घ्या. अनेक जरी आपण प्रयास केला पण आपल्यावरती ईश्वराची कृपासुद्धा लागते आणि गुरूंचा आशीर्वाद लागतो. या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी जर मार्ग जर कोणता आहे तर तो एक सेवेचा तो मार्ग सांगितलेला आहे. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आज आपण अनेक संत महात्म्यांचं चरित्र आपण पाहिलं तर या संत महात्म्यांनी जीवनामध्ये अगोदर काय प्राप्त करून घेतली असेल तर ती शांती प्राप्त करून घेतलेली आहे. आयुष्यामध्ये आपण खूप अभ्यास करतो, आयुष्यामध्ये आपण खूप ज्ञान मिळवतो. बाहेरच्या देशामध्ये जाऊन अनेक विद्यापीठांच्या अनेक अशा पदव्यासुद्धा आपण प्राप्त करतो. नोहे नोहे त्यामध्ये आपण सुवर्णपदकंसुद्धा आपण मिळवतो, लक्षात घ्या. कारण माणूस एक व्यक्ती अशी आहे की तो जितकं पाहिजे तितकं ज्ञान तो संपादन करू शकतो, ती ताकद त्याच्यामध्ये आहे. इतर पशूंमध्ये इतर पक्ष्यांमध्ये आपण पाहायला जाऊ ते ज्ञान त्यांच्याजवळ नाही आहे, ती बुद्धी त्यांच्याजवळ नाही आहे. पण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी एक ज्ञान जर कोणाजवळ आहे तर त्या निश्चितच त्या मानवाजवळच हे सांगितलेले, लक्षात घ्या. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला किती जरी कष्ट पडली तरी आपण त्याच्यासाठी मागे हटायला नको आहे. ते ज्ञान आपण प्राप्त करून घ्यायलाच पाहिजे. कारण का आज आपण इथे जे आलेलो आहेत की बाबा ज्या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था याचा हा प्रथम वर्धापन दिनानिमित्त त्रिदिवसीय कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि आजची सेवा ही परंपरेने चालत आलेली चक्री भजनाची ही सेवा, इतकं लक्षात घ्या. शेवटी हा प्रयास आपल्या पूर्वजांनी कशासाठी केलेला आहे, एवढ्या करताच की बाबा तो जीव हा सुखी व्हायला पाहिजे, हा त्याचा मागचा एक खूप मोठा एक तो संकल्प आहे, लक्षात घ्या. सत्य संकल्पाचा दाता नारायण. म्हणून संकल्प हा कसा पाहिजे, तो शिवसंकल्पमस्तु. शिवशब्दाचा अर्थ आहे कल्याण. शिवशब्दाचा अर्थ आहे की ज्याच्यापासून आपलं सर्व काही मंगल होणार आहे, सर्व काही कल्याण होणार आहे, त्यालाच आपण शिव म्हणतो, लक्षात घ्या. आणि त्या अनुषंगाने इथे 1 वर्षापूर्वी जे स्थापन झालेली शिक्षण संस्था आहे त्याच्यामागे एकच आहे की बाबा जी पुढची पिढी आहे त्या पिढीला एक आपण चांगल्या प्रकारे आपण संस्कार आपण द्यायला पाहिजे. गांधीजींच्या जवळ एक व्यक्ती यायची आणि म्हणायची की आमचा मुलगा खूप गूळ खातो. काही जणांना गूळ खूप आवडतं, मला तर खूपच आवडतं. गुळाची सवय याची आपल्याला सोडवायची आहे.
एक मराठीतली म्हण अशी सांगितलेली आहे, मुलांना आज आपण पाहतो ते लाडाने वेडे झालेले असतात आणि गुळाने बोबडे झालेले असतात. म्हणून म्हण काय सांगितलेली, लाडाने वेडा आणि गुळाने बोबडा म्हण सांगितलेली आहे. आणि आईबाबा यायचे आणि सांगायचे की याची आम्हाला गुळाची सवय आम्हाला सोडवायची आहे. ते म्हणाले की 8 दिवसानंतर या, मी तुम्हाला नंतर सांगेन. आणि पुनश्च त्या मुलाला घेऊन आल्यानंतर सांगितले काय उपदेश करायचे आपण करा. परत सांगितले की 15 दिवसानंतर या. असे करेपर्यंत 1 महिना त्यांनी घालवला आणि सांगितलं की आता तरी बाबा आपण काहीतरी त्यांना उपदेश करा. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्या मुलाला, अरे आजपासून तू गूळ खायचं सोड. आईबाबांना प्रश्न पडला, महिन्यापूर्वी जर इतकी छोटीशी गोष्ट जर सांगितली असती तर कामच मिटलं असतं. 8 दिवस घालवले, 15 दिवस घालवले, नोहे पूर्ण महिना त्यांनी घालवला आणि आज म्हणतायत की गूळ सोड. त्यांनी उत्तर असं दिलं, मी 1 महिन्यापूर्वी सुद्धा मी सांगू शकलो असतो, कारण मीच खूप गूळ खात होतो, माझी सवय सुटली नव्हती. म्हणून सांगण्याचा अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची द्यावे. म्हणून संत महात्म्यांची भाषा तुम्ही पहा, संत महात्म्यांकडे तुम्ही पहा. बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले. म्हणून ज्याही ठिकाणी आपण एखाद्या आश्रमामध्ये जातो, शिक्षण संस्थेमध्ये जातो, विद्यापीठामध्ये जातो, एखाद्या शाळेमध्ये जातो, शिक्षणांच्या ठिकाणी आपण जातो, पण जोपर्यंत आपण विद्यार्थी म्हणून आपण तिथे जाणार नाही तोपर्यंत ते ज्ञान आपल्याला मिळणार नाही. लक्षात घ्या. आयुष्यभरासाठी शिकवणाराही असेल, नीट ऐका, आयुष्यभरासाठी शिकवणारही असेल आणि शिकणाराही असेल, तो कोण आहे तर शेवटपर्यंत तो विद्यार्थीच आहे, इतकं लक्षात घ्या. म्हणून अनेक प्रकारांची ज्ञानं सांगितलेली आहेत, पण त्यातल्या त्यात सर्वश्रेष्ठ ज्ञान जर कोणतं असेल तर ते आध्यात्मिक ज्ञान सांगितलेले, आत्मज्ञान सांगितले, ब्रह्मज्ञान सांगितले. आत्मज्ञान हे सहजासहजीत कोणालाच मिळणार नाही. आत्मज्ञानाची प्राप्ती सामान्य व्यक्तीला तर होणार सुद्धा नाही. सर्वश्रेष्ठ ज्ञान जर या जगतामध्ये जर कोणतं असेल तर ते आत्मज्ञान, आत्मस्वरूपाचंच ज्ञान हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यासाठी प्रयास जर काय असेल तर त्याच्यासाठी प्रयास हे मनोभावे केवळ सेवा सांगितलेली आहे. आणि ती सेवा आपण मनोभावे आपण स्वीकारली, ती व्यक्ती कशी होऊन जाते तर ती व्यक्ती ज्ञानमय होऊन जाते. लक्षात घ्या. आयुष्यामध्ये तुम्ही सर्व काही मिळवलात, ज्ञान मिळवला नाहीत, आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त केला, ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला झाली नाही, त्याचा उपयोग नाही. शास्त्र सांगतं मुलांना जन्म आपण दिला, शब्दांकडे लक्ष द्या. मुलांना जन्म दिलात आणि मुलांना जर तुम्ही चांगलं ज्ञान दिला नाही तर आईबापांसारखे दुसरे कोणीच वैरी नाही आहेत. मुलांचे खरे दुश्मन कोण आहेत, मुलांचे खरे वैरी कोण आहेत? जन्म देऊन सुद्धा त्यांना ज्ञान मिळवून देऊ शकत नाहीत तुम्ही, त्यांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही, चांगले संस्कार त्यांच्यावरती तुम्ही करू शकत नाहीत. म्हणून बालपणापासून ज्यावेळेस आपण त्या मरेपर्यंत 16 संस्कारही सांगितलेत. एक प्रकारचे संस्कार नाही आहेत. जन्मापासून मरेपर्यंत अनेक प्रकारे संस्कार, त्याच्यामध्ये 16 प्रकारचे संस्कार ही सांगितलेले आहेत. लक्षात घ्या. म्हणून ज्यावेळेस आपण वारकरी संप्रदायाची दीक्षा आपण घेतो, कोणी शैव संप्रदायाची घेतो, आम्हाला त्याचा भेद नाही आहे. कारण मला माहिती आहे या गावामध्ये लिंगायत समाज जास्त आहे. मला माहिती आहे या गावामध्ये लिंगपूजा ही केली जाते, निश्चित ही
केली पाहिजे, पण द्वेष करून करू नका. मनामध्ये द्वैत भावना ठेवून करू नका. मल्लप्पा महाराजांकडे पहा, औषाच्या मल्लप्पा महाराजांकडे तुम्ही पहा. गळ्यामध्ये त्यांच्या लिंगसुद्धा होता आणि गळ्यामध्ये त्यांची पवित्र अशी तुळशीची माळ होती. हे संतांचं अद्वैत तत्व हे सांगितलं. लक्षात घ्या, अद्वैत तत्व हे सांगितलेलं आहे. म्हणून पांडुरंगाकडे ज्यावेळेस आपण पाहतो, पाहिल्यानंतर त्यांच्या मस्तकावरती महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रही समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. मस्तकावरती त्यांनी लिंग हे धारण केलेलं आहे. आज महादेवाला आपल्या मस्तकावरती उचलणं, आपल्या मस्तकावरती ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. एकदा महादेव जर कुठे बसला तर तो उठतच नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा उठू देत नाही. वैराग्य प्राप्त करून देतो, अंगाला भस्म लावून टाकतो, वैराग्याची प्राप्ती करून देतो. म्हणून तो कसा आहे, तो आशुतोष आहे. ज्ञान देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. म्हणून इथे सांगतात की बाबा 80 या वाटा इहिंची पेणा सुभटा शांतीचा माझी वाटा टाकेला जेणे. म्हणून शांतीच्या मुक्कामापर्यंत, त्या गावापर्यंत शांतीची विश्रांती ही सांगितली. जगातली सगळ्यात मोठी विश्रांती ही सांगितलेली. आपण थोडे काही आपण दमून गेलो, थोडा बहुत आपल्याला क्षीण आला, आपण थंड हवेच्या ठिकाणी आपण जातो, पण खरा थकवा जाऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही खरी शांती तुम्ही प्राप्त करून घेऊ शकत नाहीत. म्हणून याच्यामध्ये स्वतःची एक शिस्त पाहिजे. लक्षात घ्या, तुमच्या आचरणामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या नित्यनेमाच्या जीवनशैलीमध्ये जर या गोष्टी तुमच्यामध्ये स्वतःच्या शिस्तबद्ध नसतील तर ज्ञानसुद्धा तुम्ही प्राप्त केलेलं ते ज्ञान टिकत नाही. लक्षात घ्या, ते ज्ञान अगोदर मिळवणं अवघड असतं, मिळवल्यानंतर ते वाढवणं अवघड असतं, वाढल्यानंतर ते टिकवणं अवघड असतं. त्याच्यासाठी हा अभ्यास हा सांगितले. पूर्वीच्या काळामध्ये आश्रम पद्धती राहायच्या. गावाबाहेर कुठे नदीच्या काठावरती तिथे साधू एक आपली झोपडी तिथे मांडायची आणि अनेक असे तिथे शिष्य यायचे आणि अगोदर त्या शिष्यांची म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जायची. लक्षात घ्या, अशा अलीकडच्या काळामध्ये थोडंसं आम्हाला दुर्दैवाने बोलावंसं वाटतं, दुर्दैव वाटतं. एक शिष्य तयार करायचा म्हणजे 12 वर्ष लागायची, एक तप लागायचा. लक्षात घ्या, आता आम्ही सांगतो ते शिष्य बनवायची फॅक्टरी सुरू झालेली आहे. 12 मिनिटामध्ये 12 शिष्य माळा घालून तयार. लाज वाटते आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची. पूर्वीच्या काळामध्ये तो शिष्य त्या कसोटीला उतरायला पाहिजे म्हणून त्या सोन्याची कसोटी ही शास्त्रामध्ये सांगितली. सोनं आहे, 4 प्रकारे त्याचं परीक्षण हे करावंच लागतं. मी बोलत नाही. पोद्दार लोकांना विचारा, इथलं जे सोन्याचा व्यापार वगैरे करतात सगळ्या इथल्या पोद्दार लोकांना विचारा तुम्ही. सोनं आहे, सोन्याला अगोदर काय करावं लागतं, बडवावं लागतं, तापवावं लागतं, खिंचावं लागतं म्हणजे ओढावं लागतं आणि नंतर कापावं लागतं. सोनं आहे त्या सोन्याच्या कसोटीवरती म्हणजे कसोटी ही सांगितलेली, कसोटी ही सांगितलेली. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये तो शिष्य होण्यासाठी 12-12 वर्ष त्याला वाट पाहावी लागायची. आता तर 12 मिनिटामध्ये 12 शिष्य तयार म्हणजे आमची ॲडव्हर्टाइजमेंट सुरू झाली. लक्षात घ्या. म्हणून गुरु आणि शिष्याचा जो संबंध या जगतामध्ये तो अत्यंत असा, तो पवित्र असा तो संबंध सांगितलेला आहे. नातं सांगितले, जगातली अनेक अशी नातं आहेत. ही नाती कशी तर ते निष्काम नाती सांगितलेली आहेत. त्याचं पावित्र्य दोन्ही बाजूने ही जपली गेली पाहिजेत, तरच त्यांच्यामध्ये ते प्रेम हे जिथे निर्माण होतं. लक्षात घ्या. आज अनेक विद्यार्थी आज शाळा शिकत असताना, बाहेरचं शिक्षण घेत असताना संप्रदायाचं शिक्षण ज्या त्या धर्मानुसार त्यांनी हे घ्यायलाच पाहिजे. लक्षात घ्या. आपला धर्म आपल्याला काय सांगतो,
शास्त्र हे आपल्याला काय सांगतात, शास्त्र आपल्याला काय शिकवतात, हे ज्ञान मात्र आपल्या सर्वांना पाहिजे. म्हणून आपल्याकडे गीतेचा जरी अभ्यास होत असेल, होत नाही म्हणून मी म्हणत नाही, त्याचा प्रचार आणि प्रसार होतच राहतो, पण काही पटीने सुद्धा परदेशामध्ये सुद्धा गीतेचा अभ्यास हा सुरू झाला. लक्षात घ्या. आज किती जणांना त्याच्यामध्ये अध्याय किती आहेत सांगता येत नाहीत, कोणत्या अध्यायामध्ये किती श्लोक आहेत, तो श्लोक कोणत्या अध्यायामध्ये हे सांगता येत नाही. म्हणून आपलं शिक्षण जे आहे, परंपरेचं शिक्षण असेल, आपल्या धर्माचं शिक्षण असेल, निश्चित आपण ते आत्मसात आपण हे करायला पाहिजे, इतकं लक्षात घ्या. म्हणून इथे सांगतात 80 या वाटा म्हणजे कोणत्या वाटा, ज्या वाटा आपल्याला सुखशांतीपर्यंत घेऊन जाणाऱ्या आहेत, ज्या वाटा आम्हाला परिपूर्ण समाधान देणाऱ्या आहेत, या वाटा. म्हणून कोणत्या वाटेने जायचं हा ज्याचा त्याचा एक वैयक्तिक प्रश्न असतो, पण निश्चितच आपण एक चांगली वाट आपण निवडावी. म्हणून मला जिथे सांगायचं आहे, गेल्या वर्षी आज निलेश महाराजांनी आज त्यांनी शिक्षण संस्था उभी केली, पण केल्यानंतरसुद्धा इथून मात्र खरी त्यांची कसोटी ही सुरू झाली. लक्षात घ्या, खरी ही सुरू झाली. कारण विद्यार्थी कसे बाहेर पडतील आणि चांगले कसे हे तयार होतील, सुसंस्कारित होतील, हेच त्यांच्या जीवनातले खरं ध्येय. त्यांना गादीचा परिपूर्ण असा आशीर्वाद आम्ही इथे देतो, त्यांच्या संपूर्ण परिवाराला, अनेक इथल्या सर्व सद्भक्तांना, आणि हा आशीर्वाद इथे आम्ही प्रदान करतो. म्हणून महाराज सांगतात हीच वाट आपण धरावी, ही जगातली सर्वात सुंदर वाट आहे, ह्या वाटेला कोणीही मिटवू शकत नाही. ही वाट सर्वांना सुख आणि शांतीकडे घेऊन जाणारी ही वाट आहे. म्हणून आपण सर्वांनी त्या वाटेचा स्वीकार करावा. म्हणून महाराज सांगतात कालचा आमचा नाथषष्ठीचा उत्सव श्री क्षेत्र अयोध्या येथे तुकार 16 मार्च ते 23 मार्चच्या दरम्यान श्री क्षेत्र अयोध्या येथे तो संपन्न झाला. आणि त्या उत्सवातली वैशिष्ट्य जर काय असतील, पारायण झालं असेल, कीर्तनं झाले असतील, प्रवचनं झाले असतील, सर्व काही झाले, पण रामलल्लाच्या समोर रामलल्लाच्या मंदिरामध्ये 2.5 तास चक्री भजन झालं. लक्षात घ्या, 2.5 तास भजन झालं. आज त्याच्यासाठी ही सगळी मंडळी इथे साक्षीत्वात आहे. साधं पेनसुद्धा तुम्ही आत घेऊन जाऊ शकत नाहीत, पण रामलल्लाच्या दरबारामध्ये 2.5 तास चक्रीभजन झालं. आणि तदनंतर आपल्या नाथषष्ठीचा काला जो फुटला, श्री 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 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आज जंगमवाडी मठ काशी पीठाचे जगद्गुरूंच्या हस्ते तो काला फुटला. लक्षात घ्या. आज त्यांनी सांगितलं माझ्या आयुष्यामध्ये काला आजपर्यंत मी कधी फोडला नाही, पण इथे रामलल्लाने आणि श्रीकृष्णाने तो सुद्धा त्यांनी काला हा करून घेतला. हे अद्वैत तत्व हे मल्लप्पा महाराजांचं सर्व काही त्यांचंही पुण्य इतकं लक्षात घ्या. वीरप्पा महाराज असतील, मल्लप्पा महाराज असतील, ह्या सर्व त्या सत्पुरुषांची पुण्याई. तो उत्सव झाला. आता पुढचा उत्सव आमचा जो होणार आहे तो तळेगाव बोरीला उत्सव होणार आहे. लक्षात घ्या, तळेगाव बोरीला होणार आहे. आणि आमच्या यादीमध्ये किल्लारीचं सुद्धा नाव आहे, इतकं लक्षात घ्या. आमच्या यादीमध्ये किल्लारीला सुद्धा आज नाही उद्या नाथषष्ठीचा उत्सव हा होणार. नीलकंठेश्वराला मी विनम्रतेने प्रार्थना करतो, हा उत्सव आपण वैभवशालीने आपण करून घ्यावा, कारण परंपरेची सेवा इथे व्हावी. आम्ही इतकीच कामना करून आज माझे 2 शब्द इथे पूर्ण करतो. सगळे विद्यार्थी हे चांगले कुशल, हे सगळे विद्यार्थी ज्ञानसंपन्न व्हावीत, हीच जिथे मी कामना करतो. कारण व्यक्तीच्या ठिकाणी व्यवहार ज्ञानसुद्धा पाहिजे. लक्षात घ्या, केवळ परमार्थिक ज्ञान तर असायलाच पाहिजे, पण त्याच्याही जोडीला व्यावहारिक ज्ञानसुद्धा त्या व्यक्तींच्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि ही सगळी चांगली पिढी निर्माण होऊन आज आपल्या देशाचंही सुद्धा त्यांचं योगदान त्या सेवेसाठी राहावं, इतकंच मी कामना करून आज माझी ही सेवा इथे पूर्ण करतो. आज इतका पाऊस पडला, खरोखर भजन 6 ते 8 पर्यंत व्हायला पाहिजे, पण आता पाहता 11 वाजले. लक्षात घ्या, आज जे सगळी मंडळी 2 पासून इथे ठाण मांडून बसले, खरोखर तुम्ही धन्य आहात. खरोखर तुम्ही धन्य आहात बरं का. खरोखर तुम्ही धन्य आहात. तुम्ही धन्य आहात. तुमची भक्ती धन्य आहे आणि तुमची सहनशीलतासुद्धा धन्य आहे. सहनम सर्व दुःखानां
प्रतिकारकपूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते तिकिच्छा निगद्यते. हे खरंच तुमचं हे एवढं तुमच्याजवळ सहनशीलता असल्यामुळेच हा धर्म जिथे टिकतो म्हणून महाराज सांगतात पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. माझ्या वाणीला इथे विराम देऊन मी माझी सेवा इथे पूर्ण करत आहे म्हणून महाराज सांगतात. के प्राणसाठी सर्व धर्माचे बापुडे निमाले. राम कृष्ण हरे राम. जय जय राम कृष्ण हरे राम. रामाय राम कृष्ण हरे राम. जय जय राम कृष्ण हरे राम. कल्लामाय राम कृष्ण हरे राम. जय जय राम गुरुमाय राम कृष्ण हरे राम. जय जय राम कृष्ण हरे राम. माऊली राम कृष्ण हरे राम. जय जय राम कृष्ण हरे राम. सुमने तव पद कमले प्रणाम करूया हो. आत्मसुखाची हीच पाऊले हृदयी धरूया हो. मानून घ्यावी सेवा आमची अल्पतरी सारी. सद्गुरुराया प्रसन्न व्हावे भक्ताला तारी. भक्तवत्सला तुझ्या कृपेची छाया घे राया. त्रिभुवनी नाही तुझ विना मा कोणी रक्षाया. बेल फुले ही हाती घेऊन मंजुळ तुळशीची. जाई जुईची वाहू सुमने पुष्प गुलाबाची. बहुविध सुमने चरणी वाहू सुवास दरवळला. नित्य सुखाची द्यावी गोळी आजान भक्ताला. शक्ती बुद्धी दे मन शांती दे तुझसी वंदाया. कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरसी काया. कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरसी काया. कृपा प्रसादे तू जगदेवा उद्धरसी काया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. भज मन गुणो भज
सद्गुरुनाथ सद्गुरु दासरीनाथ सद्गुरु ज्ञानेश्वर ईश्वर महाराज सब संत नमः पार्वती शिव हर 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 हर